भयकथा वाडीचं स्मशान, भयकारी वातावरण, मंद वारा आणि दूरवरून येणारा कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. कथावाचक गंभीर आवाजात. आपल्या गावाजवळ एक वाडी आहे. लोक तिला मृतांची वाडी म्हणतात. कारण तिथे वर्षानुवर्षे कोणी राहत नाही. म्हणतात त्या वाडीच्या मागे एक जुनं स्मशान आहे आणि रात्री तिथे ज्यांची देह जळतात त्यांच्या सावल्या अजूनही भटकतात. एकदा 3 मित्र राहुल, सौरभ आणि गणेश त्या जागेचा पुरावा मिळवण्यासाठी रात्री गेले. मोबाईलच्या लाईटने वाट शोधत होते. राहुल हसत, अरे काही नाहीये इकडे, फक्त लोकांच्या गोष्टी. अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झुळूक. मोबाईलचा लाईट बंद. गणेश थरथरत, कोणीतरी श्वास घेतोय का? जोरात श्वासाचा आवाज. मोबाईल पुन्हा लागतो आणि समोर दिसते एक लाकडी फलक. इथे येऊ नका, मृत शांत आहेत. त्याच क्षणी मागून चप चप चालण्याचा आवाज. सगळे मागे वळतात. एक म्हातारी स्त्री, अंगावर चादर, चेहरा काळा, डोळे लाल. ती हळूच म्हणते, स्मशानचं शांतता जागवलीत. आता तुमचं ठिकाणही इथेच तयार आहे. जमीन हळूहळू खाली बसू लागते. जणू त्यांच्या पायाखालून कोणी ओढतंय. सौरभ हारडत, पळा. 3ही मित्र धावत वाडीबाहेर. पण मागे पाहतात तर ती म्हातारी नाही दिसत. फक्त धुरातून येणारा आवाज. आज वाचलात, पण उद्या पाय स्वतः येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी गेले. जिथे मित्र मागच्या रात्री उभे होते तिथे 3 ताज्या चितांची राख पडलेली होती. कथावाचक हळू आवाजात. आजही गावातील कोणी त्या वाडीपासून सूर्यास्तानंतर जात नाही. कारण म्हणतात मृतांचा वास तिथे नाही जात, फक्त जिवंतांची वाट पाहतो. भय संपलं, पण वाडी अजूनही तिथेच आहे. जर हिम्मत असेल तर आज रात्री जाऊन बघा.